वैचारिक भेसळ अनेक प्रकारची आहे. समाजात एक क्रेज असते आणि त्यानुसार आपण चालत असतो. पिंपरी चिंचवडमध्ये तुकाराम मुंढे यांचं हे वक्तव्य आहे. वैचारिक भेसळ ही अनेक स्तरावरची आहे. अगदी इंडिव्हिज्युअल पासून ते ऑर्गनायझेशन्स पर्यंत खूप वेगळ्या पद्धतीची आहे, खूप वेगळ्या वेगळ्या जाते. आता आपल्या समोर तरुण खूप बसलेले आहेत, काही वयस्कर मंडळी पण आहेत, सगळे एज ग्रुप मधले व्यक्ती आहेत. ज्यावेळेस आपण विचाराच्या बाबतीत बोलतो तर एक आपण समाजामध्ये एका पर्टिक्युलर वेळेस एक प्रकारचं क्रेज आलेली असते आणि त्या क्रेज बरोबर आपण त्यानुसार चालत असतो मोस्टली. आणि ते चालत असताना तो फ्लो चाललाय म्हणून आपण त्याप्रमाणे चालत असतो मोस्ट ऑफ अस. त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी त्याला हटके म्हणून किंवा थॉट प्रोसेस करून काहीतरी वेगळे पण करण्याचा जो प्रयत्न करतो, एक तर त्याला आपण मूर्ख ठरत असतो किंवा त्याला काही कळत नाही म्हणत असतो किंवा तो वेळपट आहे असे म्हणत असतो. प्रवाहाच्या विरुद्ध जाणार, मी प्रवाहाच्या विरुद्ध असं म्हणणार नाही, परंतु योग्य दिशेला प्रवाहाच्या जाण्यासाठी जो प्रयत्न करत असतो त्या दृष्टिकोनातून प्रत्येक वेळेस प्रवाहाच्या विरुद्ध जाणं म्हणजे शहाणपणा असंही नाहीये, परंतु नॅचरली आणि योग्य प्रवाह कोणता हे ओळखता आलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.